काय बाई मुंग्या कुठून राहिल्या काय माहिती. काय ग केलं का दळण? केलं बाई दळण. हा हो केलं. बरं झालं आता ना लगेच दळून टाकी मी. नाही तर मग तू दळून घे मी आवरीत. मी जाऊ? मी जाईल तसं नाही काही. मग एक काम कर तू बाकी आवरून घेशील का घरात? हा हे बाई त्या अक्काला जेवायला दिलं होतं का? बाई त्या अक्काच्या भनभनीला तर मी एवढं कटाळून गेले. हे बाई हळू बोले बी तिला कान राहते. मी त्या याच्या भनभनीला नुसती भनभन करत राहते अक्का. अगं मोरू दे बाई आता काय कर. अगं एवढे मुंगे तू कुठं घेऊन आलो? उचल ते उन्हात ठेव. उचल उचल ठेव उन्हामध्ये ठेव तिथं. लेच दिशील एवढं सगळ्या करून मुंग्या 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 माणूस बसले इकडे. काय म्हणती? हा मी तेच म्हणत होते अक्का उठली ना तशी भनभन करत राहते. मी तिलाच वैतागली. तुम्हाला काय वाटतं बरं काय केलं आता पाहिजे? वैतागली तर मी बी पण आता काय करणार आहे. हे माणसं आपलं ऐकते का काही? पण लयच आरे राहायचं करत राहता ना. हे ना आहे तर सावतरच आहे पण पार असा साख्यापेक्षा मोठा रोबा बी तिचा. नाही तर काय? सासू तर नाही पण सासूपेक्षा मोठं हे. हा एक परिस्थिती सासू परवडली असती ही बाया नको. भी नसती. काय चावळा त्या ग मायेशी? काय नाही आका या हा का? तुमच्या विषय नाही होत आमच्या दोघींचं चालत मी चांगलं ऐकलं डोल आका ते गव्हाला मुंग्या झाली तिने तर ठुलं होतं. मग तिला मी म्हटलं काय असं ठेवलं तिथं मुंग्या चावतील असं तसं. मग येत होतं आता म्हणत होत्या सासू परवडली असती अशी हक्का बोल. नाही ती म्हणे असं ती म्हणती माझ्याही ना सासू झाली का मग माझ्याही पण अशी चांगलं शिकविल मला असं म्हणजे जेव्हा तिला समजल बा असं. असं हा सून कशी राहते. लय गोडून बी ग तू बी. हा गोडून बापाना करते पाय किती गोडून बी. हा अहो अक्का चांगलंच बोलत होतो आम्ही. काय काय वाईट चांगल्या बोलणार का बोलत होत्या तुमच्याविषयी? तुम्ही का चांगले आहे का एवढे चांगले आहे तुम्ही? आता काय झालं अक्का? आम्ही काय केलं बरं? हा इतक्यात काय बोलत होत्या मी सगळं ऐकलं. हा म्हणा अक्का आम्हाला असं नाही येत करता ह्या बोटाचं तू काय ह्या बोटाला नाही लावतेत. मग काय येतं तुम्हाला? आम्ही असं चांगलंच बोलतो. फक्त तुका लावून रडत्या का? नाही काल रडायचं. मला वाटलं तुका लावून रड. काल रडू आम्ही. काल रडू नाही रडती का ग तू? मी कशाला रडू? हा चांगलंच आहे आम्ही भरलं. बोवाड्या खरंच बोवाड्याच आहे तुम्ही. बोवाड्याच आहे. अक्का तुम्ही ना लयच आत्ती करते. तुम्हाला असं वाटत नाही का? काय आत्ती करते काय बोलते मी का काय सासूरवास करते का तुम्हाला? नाही अजून सासूरवास केलाच करत नाही. नाही ना तुम्ही. नाही. आम्ही चांगलंच बोलू ना तुमच्या विषयी. हं? हा काय मला तुम्ही चावळत्या सासूरवास काय केला बोलत्या असता. काय तरा करत्या काय तुम्हाला वागत्या. सगळं 2 टाइम जेवण आहे खाणं आहे चहा आहे सगळं आहे तरी तुम्ही आम्हाला आशा करीत आहे. आता काल माहिती का अगं हे लुगडं धुवायचं होतं ताई. तुम्ही निघलंच नाही डबल धुवा लावलं ना आता तुम्ही. मग धुतलं म्हणून काय झालं? मग मा बापाचं सगळं खाते आवर ना काय ते करत्या. हा मा बापाचं डबल कामं खाते लावता ना का तुम्ही? नाही म्हणले मा बापाचं खाते नाही का? मग डबल धुतल्यानं काय झालं? तुमच्या जाऊ दे आता काय म्हणायचं बाया आमच्या नवऱ्यांचं ते कमवते आणि खातो आम्ही हा तेच ना बाई, खातो. तुमच्या आता हे बघ, नवऱ्यांचं आहे. त्यांनी आम्हाला करून आणला म्हणून आम्ही इथं नाही तर आम्ही काल फुकट खायला आलो असं काय. तेच तर मग लय चांगले आहे पण तुम्ही त्या मान्यानं हा चांगले. मग चांगलेच आहे ना आता. हा ना चांगल्या खानदानीच्या आहे ना ग. आता आमचं खानदान काय आलं. तेच तर चांगल्या खानदानीच्या आहे म्हणून नाही उटाळव फुटाळव करीत राहत्या सारख्या. अक्का आता खानदानीचं नाव घ्यायचं काही काम होतं का? मग आता मग सुटून खानदानीचा माणूस असल्यावर लय बोलत नाही. अक्का तुम्ही तुम्हाला लय एक गोष्ट बोलत आहे. सांगू का? हे पहा आमचं मग आता आम्ही असं म्हणलं तुम्ही कोण तुमच्या खानदानीचे आहे का? मग तुम्ही किती बोलत आहे आम्हाला आता सारख्या. आमची खानदानी एकच आहे मा भावांची न माई एकच पण ते नाही खानदानी. बोलत आहे काय आम्हाला. असं मा भावांची बोलता न माई जास्त. एकच खानदानी आहे आमची. आम्ही काय असं दुसऱ्या खानदानीचं नाही. ए बाई मर जाऊ ए बाई चल काम पडले. अक्का तुम्ही ना कामाधंद्याचा टाइम राहतो. तुम्ही भनभन नका लावाजो. तुम्हाला काय लागतं ते देतो ना आम्ही व्यवस्थित टायमावर देतो ना. मग कशाला ती काय बुनबुन करायची नाही म्हणते तुम्हाला ना मा भावांनाच सांगायला लागेल तवाच. ए बाई गप मरू जाऊ. मी. आता कशाला आमच्या घरामध्ये भांडण लावते? मा आता बरं चाललंय ना. भावांनाच सांगायला लागेल तेव्हा तुम्ही नमशाल थोड्या असं. आता अजून किती नमलं पाहिजे? ऐका हो ताई तुम्ही यायचं नेहमीच चालू राहतं. कमळे ग बाई. अजून कसं राहायचं चांगलं तुम्ही सांगा बरं काय करायचं आता अजून? आपले नवरे आहे ना एक पट्ट्याने दुप्पट आहे. तू नको अजून तमाशा करू जाऊ दे मरू दे त्यांना काय बोलायचं बोलू दे का बस. जाऊ दे. हं? ते उठले का काम करत्या आम्ही काय बसले काय? आम्हाला चपाई टांगल्या काय? इकडं कलवे मारायला. चोपाई टांगली तुम्ही का? एकाच ठिकाणी बसता तुम्हाला माहित नाही बरं का किती कामं करायला लागतात तर एका ठिकाणी बसूनच तुम्ही कामं सांगायचा आणि घरात किती आवरायला लागतं ते तुम्हाला माहिती नाही. अहो अक्का करीतो ना आम्ही काम पण जाऊ असं द्या नाही ताई ना. चला त्याच्या कुठे थोडी लागतात कामाच.
ये बाया मला पाडून दिलं तू बी दखून या काय मला जगून द्यायच्या चला, नाही बाई पार लागली मावर ना? पडून पार माव मुद्दाम पडते का काय तसं करते नाही माव? पडली ती मला वाढायला गेली माझा झोक गेला मला वाटलं मुद्दाम मला दाबी त्या का काय करते काही कळा ना बाई अक्का तुम्हाला असं माणूस मरून बी पडले ना ती म्हणसाल ते जित्तच आहे त्याचा स्वभावच आहे तो. चला ताई ओ अक्का चला जेवायला बाई परत म्हणाल मला जेवायला नाही दिलं चला सांगेल ना मा भावांना आता आल्यावर आता परत आहेच का अजून तुमचे माय भाऊ भाऊ चला येऊ दे जेवायला देते बाई चला माय भाऊ येऊ दे मग जेवल ना मी मा भावांसंग हा बरं नंतर जेव्हा चला ना मधी चाल बाई खाच्या बाई या बाय ऐकतीस नाही येऊ शक सुद्धा कमळे अय कमळे आली काय करत राहत नुसतं खुड कोंबडी सारखी या ना इकडं खूड कोंबडी सारखी म्हणे मग काय म्हणता तुम्ही आले का डबल आता ओरडत ओरडत आता काय झालं माझं डोकं काय? दुखू राहिलं माझं एकदम डोकं दुखू राहिलं एकदम त्या जाम डोक्याला काय झालं आलं डोकं काय झालं डोक्याला काउंट डोक्यावर नाचायला कोणी नाही ठेवलं का तुम्ही दाबून आमच्या? देऊ का? हा एवढे काळजीचे डोकं दाबायला निघले म्हणे दाबणार तर नाही, फोडायचं काम करेल हा माहिती आहे आम्हाला म्हणून काय झालं काय काय म्हणून करू राहिली ते काय चाललंय तुमच्या त्या अक्काचं काय झालं अक्का काय बोलली आता आकारी का मी बंद करत राहते मला नाही आवडत बरं मी राहीन तर राहीनच चालले बाई निघून तुम्हाला पहिले जाऊ स्पष्ट दे सांगते. मोठी आहे, द्यावा सोडून आता आमची बहिणी कशी काय ना हा आमची बहिणी द्यावा सोडून काय झालं काय बोलली इकडे काय बायका लोकांना? मेल्या तर मेल्या तुम्हाला बहिणीचं पडेल काय झालं आता काय झालं काय लहान लहान गोष्टीवरून भांडणं करत राहतं त्या जाऊ दे तिचा वायदा मोठा आहे मोठा वायदा आहे आम्ही तरी काही बोलतो का तिला मग आम्ही किती दिवस ऐकून घ्यायचं बरं मला सांग काही कारण पाहिजे ना त्या गोष्टीला आता काय कारण नसतानाच भांडत राहता हा ते बी आहे म्हणा तिला सवय लागून जायला बा मग सवय कधी मोडायची काहीतरी इलाज करावा लागल पाहू कधी कधी करता येईल आज? अरे करू मी गेल्यावर मला निघून घाला तुम्ही तुला मी नाही कुठं राहत. जायचंय? मी जाते माहेराला निघून मी नाही होणार आहे रोज का बरं? कटकट सण का बरं नाही 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 तू तिकडे गेलो त्याचं काय म्हणजे त्या प्रश्न मिटणार आहे का तो मग ती कधी कधी लावा आणि तू त्याचा गेली बी तर तिकडच राहणार आहे प्रश्न आणि तू राहिली बी तर इकडेच राहणार आहे तुम्ही प्रश्न मिटवता का तो एकदाचा कसा मिटवा कसा मिटवायचा मला नाही माहिती तुम्हाला असं वाटतं ना मी तर राहावं म्हणून हा मग करा काहीतरी बर पावले रोजचे भांडण मी सहन नाही पाहू करणार. पाहू जाऊ दे आता मी अहो, खरंच डोकं दुखते माझं तुम्हाला सांगू अगं, का सांगतो ना मी अक्काला सांगतो आता का बाई तिला डोकं लावू नको म्हणून हा काय सांगितलं ऐकणार बोलायचं आहे मला का? बोलायचं बरं आता अक्काला सगळं दिलं सगळं राहिलं आता काय राहिलं अक्काचं आपल्याकडं मग कशाला भुनभुन आता करायची आपण कसं प्रेमापोटी सांभाळून राहिलो आता तुला तर माहितीच आहे सगळ्या गोष्टी माहितीच आहे तुम्ही डोक्यावर बसून घेतलंय म्हणून एवढं होतंय तर मग डोक्यावर आता काय करते आपल्याशिवाय कोण आहे तिला हं बरं आता त्या पुरी का जाते तिथे जावं लगेच 2 दिवसात ऊस काढून देतं जावायचं तिचं जमत नाही तिथे गेलो तिला डोकं लावत राहते त्याला म्हणा तुम्ही जरी काम बंद करता फक्त तुमच्या लेकीजवळ जाऊन राहायचं म्हणा आमच्या जवळ नाही राहायचं हा जाऊ मी आता तुम्हाला प्रेमाने सांगते याच्यानंतर ते जर मला भांडलेत मी रगड भांडणं करेन का त्याचं मला उचलून आपडशील काय मग तुम्हाला नाही. मग मग तुम्ही कोणतीही गोष्ट सिरियस घेतच मग नाही तिला उचलून आपडशील का काय आपटणार नाही तुला तिला उचलाल का भांडण ती द्यायला. तुला उचलाल का ती हो, मी आपटणार नाही तुझं फक्त भांडायला तोंडात तिला. चालत तुझं फक्त तोंडातच बळ आहे तुझ्या शरीरात काही ताकद नाही काही नाही तोंड असं चरा चरा चालत ना हा मी नाही ऐकून घेणार तिचं काय ऐकून नाही घेणार द्यायची एखादी बॉक्सिंग ठेवून मग नाही हा? एवढे उठलं सुटलं माझी खानदान काढते म्हातारी माहिती खानदान काढते direct? उठलं सुटलं खानदान खानदान मी काढते तुमच्या खानदानीचं नाव तरी नाही नाही तुला तुमच्या आईनं असं केलं का तुमच्या बापान तफा शिकवलं का पार म्हातारी आमच्या याच्यापर्यंत जातात त्या का नको नको मला डोक्यात बरं ताण थांब आता झालाय मी आहे ना आपशी बोलतो पाहतो काही उठ सुट नुसते रडकं घराणार चल. किर 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 काही नाही नको मी सांगतो बरं नको टेन्शन घेऊ ये ना आता मध्ये ये ना आली चल बाई स्वयंपाक झाला हे कवा येतात काय करते काजल आव हे आवरत होते स्वयंपाक झाला आवरून होते जेवायचं ना काय बजावलं भूक आहे नाही हा भूक नाही काय का बरं भूक नाही बरं काय म्हणते बोल काय म्हणते बाई काय म्हणायचं तू घरी या घरी या घरी या लवकर मग मी घरी म्हणले ती बहीण कुठे तुमची हाय बाहेर बसलं का बसेल आहे हा का ती काही अशी कान देऊन ऐकत राहते हो मी काय म्हणते ये ना आता सण नाही होत बरं का याचं मच 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 भरल्या घरात कटकट कटकट घाली ती बाई हां ह्या बा आम्हाला सासू नसून आम्ही तिला सासूच्या जागेवर धरलं 2 घास सगळे येळेवर देतो सगळं देतो चहा देतो आंघोळीला पाणी काढून देतो मग कशाला पाहिजे हिचं मचमच आम्हाला मांग हां हाय तसा उत्तर म्हणायला हां तरी आम्ही हिचा रुबाब सण करायचा का कवर करायचा आता बाई तिनं समजून गेला पण आपल्याला लोकादारामध्ये राहायचं कसं राहावं कसं खावं कसं आनंद राहावा ते तुम्ही पहा बाय मी काय म्हणते होतं तेवढं दिलं हिच्या लेकीला पडून मग ती लेक सगळी ना मग जायचं नाही निघून हां बरं नाही जायचं हाय काही काय ना भाऊ मग नमून नाही खायचं का
आम्ही कुठं काम करायला लावितो का तिला? लय तोंडे तिला, लय तोंडे. आता काय सांगायचे. मग काय आम्ही करू आयुष्यभर आहेच का तिचंच सासूराज काढू का? हा ते- बरं आम्ही काही म्हणतो का तुम्ही हे काम करा बघा ते काम त्या करा? दिवशी ती कंपनीच्या पोरांना संडास केली अंगणामध्ये. आता किती असं बारीक पोरं डायरेक्ट त्याला म्हणली याला तगड्यावर फेक म्हणा वळा का तिकडं. हा मग हिचं पाठपोट नाही तर लगेच हे असं नाही. करायचं. एक तर लगेच आपण गाजा करायचा. बरं तिने ठुले का आपल्याकडे तरी आपण इमानदारी तिथे जे वाटत तिने सगळं देऊन टाकले. म्हणजे मग तुम्हाला कळायला पाहिजे होतं ना, तवाच आणायचं नव्हती घरी. का आणायचे बाई, तू तुझ्या लिकीकडे राह. अरे हा परत ती म्हणा बुवा काल स्वरेदारामध्ये राहायचं तेव्हा त्या वारेदारात राहा पण स्वरेदारात राहू नये. मग नाही राहायचं, मग हिड बी राहायचं तर निमून लावा ना नमूटपणे. कसं राहायचं? हा पण काय करणार खोडी लागल्या ना तो तोंडाचे त्या खोडी. अहो, सुना आजकालचे सण करतील का? हा तर भाऊजाया करायला गेल्या का? मला तरी माहिती- आम्ही करीतो. मला माहिती तुम्ही घेतली रकड खरंच रकड घेतली दुसऱ्यांनी नसती कोण रकड घेतली ती कोणत्या घरी सभाजी नसती ते. मग ते पहा आता मी काय म्हणते, तुम्ही बोलल्याशिवाय वाहणार नाही आता. नाही मी तिला नीट तुमच्या करून टाकेन. भाऊजीला बी सांगा. मी तिला नीट करून टाकेन नीट करून. काय नीट करून टाकली तुम्ही करायची असेल का? आता दिवसात नसती केली का? नाही नाही तिला हा? काय नीट करा बाबू. काय? काय भाऊजीचं नाव घेतलं, भाऊजी आली. चाललंय आता येत बरं झालं तुम्ही आले. बहिणीचं दोघं आम्ही त्यासाठी आलो कमळे माझ्या डोक्यात होती. काय म्हणते हा? म्हणे मी राहू का जाऊ म्हणे माहेरला, तुम्हाला गरज आहे का म्हणलं. म्हणजे माझी म्हणलं मग गरज आहे. मी तर नाही अशी बोलली अजून. तुम्हाला मी नकोय का? नाही 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 मग पहा काय. तोच विषय सांगत होता कमळीचा पोरा ना अंगणामध्ये शी केली. हा आता बघ त्याचं बारीक पोरच झाला काय हा केले असं माझ्या ती काय म्हणली माहिती का तगड्यावर फेक म्हणते तिकडे याला गाडी केलेली. भाऊ असं बोलू direct. हा हे बघ, म्हणजे आता हिला नेमकं आता औषध काय करावं. आता आपण दया माया पोटी सांभाळू या राहिलो. बाय आपला तिचा हिस्सा वाटा होता आपण तिला देऊन हा, तिला करून दिला. टाकलं लिकी जनावर करून दिलाय तरी आपण त्याला बाखा तुकडा हा, घालतो. आणि जावई 2 दिवस थांबू देत नाही. हा तिचं जावई तिला 2 दिवस थांबू देत लाकूड नाही. माग लागला जावं एक काम करा, जावाय सांभाळ घेईल आणि सगळं बरोबर सांभाळेल. याला तुम्ही आता आहे ना काढून द्या. वहिनी हिला ना नडलं तोंड. हिच्या तोंडापायी हिला जावई बी थांबू देत नाही. हा हा? ती त्यांची पाहतील. हा. आता आम्ही नाही बरं ऐकणार. त्या तोंडाला लय चटका. लय चटका लय चटका. आम्ही थांबू का जाऊ सांगा. नाही खायचं नाही, वेगळा आणि नाही, बोलायचं तुम्ही वेगळा. हा. खायचं चटका वेगळा आणि बोलायचं वेगळा. हा हो, एक काम करा, बाहेर बसेल आताच बोलून घ्या काय आहे ते. नाही तिला काय आपण सोक्ष मग सांगू तिला काय. हा मग हा काय ना, बाहेर बसेल या बाय भाऊ आता तिचं हिस्सा दिले सगळं दिले आणि तिचं घर आहे तिला म्हणा बाई तू तुझ्या घरात काय नीट काय आमच्या डोक्याला ताण हा देऊ नको. लईच आजार पण आल्यानंतर आम्ही डबे पुरू. हा तू तुझं कर बाई आणि तू राय. इकडे हे बाय, आपल्याच बायकाच्या बोकंडी बसते. एवढे वर्ष केलं ना आम्ही आता. तो नाही चाय केलं नाही मला हे बरं, लय केलं टुचकन मला हे बोलत केलं नाही ते केलं नाही यांना वळणच नाही यांना येत नाही यांना तेच नाही. बरं ये नाही काम करावा का तिची उठा ठेव करीत बसा सासू व्हायला बात्या मग आम्ही काय करायचं. बात तू वर येवत मेकअप करते मेकअप करायला लायची. अहो ते काय जाऊ मेकअप द्या करून मग. घेतो इकडून. काय तो नाही का त्या दिवशी पावडर ते बिवडर काय लावली. राहतं त्यांचं. जाऊ दे आता, माणूस त्या गोष्टीचं नाही लक्ष. मला काय माहिती आता का आपल्याला चांगली मला म्हणे राहायची. सामा एक मोठा आरसा लावून दे म्हणे इकडे भीतीला बाहेर. हा अरे म्हणलं आमचे पोरं कसे ईदुशक आरसा लावायचं तर एखादं फाईट खेळायला म्हटलं त्या आरशासोबत. मला त्या दिवशी शिरपात्र मला म्हणलं, शिरप्या मला शिंदाला नेऊन सोड गाठव. हा आता माग माणसांची गडबडी इकडून तिला सोडायची. नाही पण मग आता इथे एसटी फुकट बरं आहे ना, इथं नाही जावा नाही ना. म्हणलो मला नाही जमत लागला बायकोचा आहे काय म्हण झाला बायकोचा बैल. हे असंच आहे मग. आपण तुला एसटी फुकट आहे ना तू बसन जाय ना म्हणा. नाही नाही एसटीवाले किती नाही तिला लय कंडक्टर संघ भांडणं करले. हा का हा प्रत्येक कंडक्टर डोकं लायची ती. मी काय म्हणते, चला त्या का बोलून घ्या ना. हा काल बाहेर विषय आहे का? बाहेर मग बाहेर बसेल बरं, चला, बोलून घ्या. सोक समोर नाही आणि ते विधान करून बरं का एकदम मुळ नाही. आता आम्ही ऐकलं तुम्ही बोलले नाही ना, आम्ही बॅगा भरू. बसली का आका. हा बसले ना भाऊ. काय रे? बरं मी काय म्हणतो हं. तुला बसली जागा रुतती का काय होती नक्की. अरे तुला लाज वाटू दे, काय बोलतोय तू? नाही 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 मग? पाय 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 बरं. हा बसली जागा रुतती का म्हणजे हे बोलावा त्याला पटत का हे? लाजच काय त्याच्यामध्ये. हा? हा? नाही नाही बसली जागा रुतती का याला पटलं का बरं हे? बरं, मला एक सांग काय केम पड राहिले का खायला प्यायला काय? नेमकं झालं काय तुम्हाला? नाही आम्हाला नाही तुम्हाला काय काय पुळका आला आम्हाला नाही झालं पण तुला झालं आता. आम्हाला काय झालं मला? आम्हाला काय झालं माहिती आमच्या खाऊन आमच्या अंगी लागा ना. हा असं आहे का? हो हा? यांना शिकवा ना जरा सक चांगलं. आणि त्यांना काय शिकू द्या. आणि त्या काय अरे त्या पार नावर चढा त्या तरी तुम्ही गपचित बसा मग आता त्या. त्यांची तुम्हाला पो- लाज वाटत नाही नाही त्यांची पोरं लग्नाला आले कवर ऐकायचे ते ना आता. कवर ऐकायचे. या गदडीने पार माय डब घातली ना यांनी. पाहिलं का गदडी बोलायचं पाहिलं का लाजा काढे त्या. या घ्या तुमच्या गदडी समोर गदडी चालेल. या चांगल्या आहे का भाऊ?
पाय हा? गं, पाय. आपल्याला अरे आता जर का काय नीट पाय. शिकवा हा? नीट शिकवा त्यांना नीट नाही शिकवा बरं शिकवायचं काय नेमकं ते तरी सांगा आम्हाला. नाही नाही हा, ते तुला पण मग शिकवायचं का आता त्याला शिकवायचं? अक्काला असं बोलू नये हा. अक्काला असं करू नये हा? अरे एक तर मावरच पडली इड हा बोकडी पडली पडल्या म्हणजे ती मला वडीत होती झोप गेला मग हात सटकला. मग आता या नेमक्या मुद्दम पडा त्या का करू कर बरं, करते ते- ती ते जाऊन दे, करते. अक्का. हा आपले आपण तिघ जण बहीण भाऊ मोठे हा 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 तू आई सामी तुला दिली दिला ना बरोबर दिला ना हा, काय कमी दिलं काय का कमी दिलं का? गारबी दिलं तू आई सहा का तुझ्या पुढच्या तोंडावर करू दिला हा मग जायचं तिकडे जावं करायचं खायचं अरे पण मग तुम्ही भाऊ मायच आहे ना का लोकांचे आहे तुमच्या घरी नाही, हाय हाय होतो हा. हिस्सा नसतं घेतला ना हा. मग आम्ही तुझे भाऊच होतो हा. पण बराबर हिस्सा दिला का नाही दिला अरे तू 4 पाहुणे गोळा केले हा. केले ना मला बराबर हिस्सा पाहिजे दिला ना मग हिस्सा दिला सगळं दिलं मग तुझं ना आमचं नातं राहिलं काय आता मग आता तुम्ही लेकीकडे जाऊन राहा. हा अरे मी मेले तर तुम्हालाच रडू येईल नाही आणि येणार तुम्ही आता. रडले आता नाही येणार. मग आम्हाला तुम्ही हसाय- मेले तर मलाच रडू येईल तुला आम्हाला उलट हा, हसाय ना आता आहे ना तू हिस्सा नसता घेतला ना मग आम्ही धायमुकून रडलो असतो नाही रडू आम्ही काय आता लोकांना दाखवायसाठी रडू. हा मग असं मनापासून रडून नाही येणार आता मी नेट वेळेत तो लावला तू पहिले आम्हाला रडवला तर आता आमच्या बायकाला रडून राहिली आता पाहुणे येळेवर कोण रडतं हा बाबा आता कोण रडत आता तू एक काम कर असं नाही करायचं नाही तू आता एक काम हे कर करूच नका ऐक ना तुम्ही काही तुला धड धाकडे तुझं तोंड चालत हातपाय चालत आहे. ते जुनं घर आहे ना तुझं आलं तिथे जाऊन राह आता आरामशीर हा बाई आता आम्ही नाही सण कर. बरं आता मला डबे द्याशाल ना दररोज नाही नाही जर तुझे हातपाय थकले का हा. तवा अरे असं नका करू अरे आपण एकाच याचे हा, हाय, हाय. एकाच नाही, मी काय म्हणते? एकाच रक्ताचे हो, आपण. मी काय म्हणते अक्का हा? तुमच्या पोर लेख आहे ना सांभाळील ती तुम्हाला जा ना. दिलं ना सगळं पण तू तिला मला असं वाटत भावांच्या इडं राहिलं ते चांगलंय पण सोयऱ्याच्या दारात नकोय ना नाही ना बरं म्हणलं, खरे आता काय आता नाही. तुला जावं का काय ठेव माग लागला तेव्हा कवर याला तुला तर काही ऐकू येत आता- येत नाही, आता- अर्ध्या आता तुम्हाला- अर्ध्या घरचीच खबर फोन केला आम्हाला संगीता फोन नाही करेल म्हणले हा अर्धा घरचाच आहे का काय नाही नाही खबर? बरोबर फोन केला आम्हाला त्याच्या सांगितलं गावातून आम्हाला फोन आलता हा. म्हणा तो तुमच्या बहिणीवर जावं काठी घेऊन जावं तर म्हणलं हाय बघ तू तोंड काय चावळ तो काय ना तो वांट बाबा तो वांट लय दात का नाही राहत हा? लेकी जाऊ का नाही राहत नाही मला इड आवडत राहिला नाही तुला आवडेल ना आता इड तुला आवडत फुकट लय गोड लावलं सगळं पहिले तिच्या घशात घातलं हक्काचं हा, मला- आणि आता तुला बरं मस्त मला वरचर इड पोट भरून आवडत राहिलं. बाबा माझ्या भाऊ जाय चांगले म्हणून मला राव वाटत एक काम कर तू इकडे राह आम्ही जातो घर सोडून हा आम्ही जातो बी इकडं. जा तुम्हाला जायचंय तर मी राहते इड हा, म्हणजे आमचीच असून आम्हाला का चोरी. जा 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 तुम्हाला जायचंय जा मी काय माय मी करू नाही लय हुशार आहे तू एक काम हो, कर नाही. सामा जिची मोरी त्याला मुताय चुरी अशी का मग झाली आता आता तू एक काम कर लुगड्याची पिशी आण आई हक्काची लुगड्याची पिशी आण लुगडे बिगडे घे आणि जा तुझं बाकी काहीच नाही इथं लुगड्याचे फक्त अरे असं नका करू अरे आपण एका रक्ताच आहे तुम्हाला वागा मग पटत तेव्हा तुला नाही वाटलं का काही हा? नाही नाही पहिले लेकीले पटलं का तू ना मला ये तुला लेकीले द्यायला कसं काय वाटलं तेव्हा नाही पटलं का काही वाटलं आम्हाला काय अगं, तुला लाज वाटू दे ना गदडी माझी पिशी आणली लगेच मला काढून देते नाही नाही बरोबर आहे, ठेव इथं मला काय काढून देते या काय? आता मांडीवर मी नाही जाणार मा इकडं भावाचं घर आहे हो, नाही नाही जा. मी काय म्हणतो तिच्या करता माझं घर बंद आहे तू तुला मला माझं एक घर बंद आहे हा तुला झोपायचं असेल जाऊ दे मी त्या पडीत राहील मला नाही नाही पडत जेवायला. नाही पडत आमचं स्वयंपाक होतो नको उठल्या उठल्या तुझं तोंड पाहावं लागलं काय आम्हाला. काय आपलं कुलप लावून घे हा. आपल्या लग्नाला जायचं आम्ही काय महिन्याभर येणार नाही लग्नावरून मा मेवणच लग्न आहे आता तुला राहायचं भाऊ तुला करा नाही या बा हो अक्का काल जीवाची जीवानी हल करते आणि हल करण्यासारखे आमचे बी बोलणे ऐकते आम्हाला चांगलं नाही वाटत तुम्हाला बोलायला पण तुमच्या वागणीमुळे सगळं हो राहिलंय बर का. पण इतके आता दिवस मी आम्ही तुम्हाला सगळं वागण्यामुळं दिलं. पण बरं मला एक म्हणायचं तुला सगळं दिलं तुला उचकट टुचकं बोलायची काय गरज यांना हा का बोलले त्या काही सांगत हा? राहत्या तिची बाबा कशाला तुम्हाला खांद्यात काढली? तुम्हाला काही सांगत राहत्या ते ना तुम्हाला काही सांगत कसं काय राहत्या काही एकाच सांगते? दोन सांगायच्या त्यांना सांगा. सवयीच आहे या इथं पोरते ते संडास केली हा. बारी पोरी ही काय म्हणली हा. तगडी धरून फेक पण तिकडे वळाला पप्याला हा गाडी केली आहे ना हा म्हणजे वांतिनीचं पोर त्याला फेक म्हणे हा ये ना तो नाही तुला डोळ्याला लावलं होतं का तुला बोलली का मा बायको काच हा काही सावळतो हे देणं नाही नाही राहिले नाही बरोबर आहे हा, मग मानावर चल. हा, देणं नाही एक काम राहिलं. कर तू आता तुझ्या पायात जाते का आम्हाला धक्के मारून काढायला लागेल नाही बाबा मी जाणार नाही मा भावाची इड राहणार आहे मी नाही जाणार नाही नाही तुला मी आम्ही नाही सोडून जाणार. देतो मी चल जाणार हा, नाही चल, मी इड मा तुला भावाची डायरेक्ट इड घर घर पोचवून देतो चल हा, बाई, चल आता आता तुम्ही जा. चल आता जमीन जागा नसती घेतली ना हा मग ठेवलं असं तुला आम्ही तुम्हाला पिंजऱ्यात ठेवला पिंजऱ्यात चल जाय बस सुखात राह खाय तिकडे पिशी घे जा आता हा? जा जाय सांभाळून जा सांभाळून जा फोन बिन कर पोचलो चल
काय करावं बाई. त्यांना नसते बोलले तर बरं झालं असतं ग. सुकानं खाल्लं असतं तर ते नाही ग. हं दिलं ना आता काढून. काय करावं बाई. जावाई पका दारुड्या. हं तर जावायच्या घरी जायचं. हं जा